नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिंतूर तालुक्यातील कावी या गावामध्ये दरवर्षी संत श्री किसन महाराज यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येतं। यावर्षी सुद्धा 15 जानेवारी पासून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली आहे। दररोज भजन, कीर्तन व इतर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। या भागवत सप्ताहाला दररोज हजारो भाविक भक्त उपस्थित राहतात। कीर्तन, भजन ऐकल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येतं। हजारो भाविकांना दररोज महाप्रसाद वाटप करण्यात येतो। या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी आढावा घेतला असता अनेकांनी श्री संत किसन महाराज यांच्या संदर्भात माहिती सांगितली। बंडू महाराज माईकडे येणे। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी आहे आज जिंतूर तालुक्यातील कावी या गावामध्ये। किसन महाराज यांचं जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी कावी या ठिकाणी दरवर्षी भागवत सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात व लाखोच्या संख्येने या ठिकाणी साजरा होत असतो। काही महाराज मंडळी आहे आणि संस्थांची मंडळी आहे। आपण काही गोष्टी त्यांच्या सोबतच बोलूया। महाराज जय हरी। जय हरी, जय हरी। काय नाव तुमचं? माझं नाव हरिभक्त परायण श्री संदीप भाईजी शर्मा महाराज, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। या कावी या गावामध्ये भागवत सप्ताह सुरू आहे आणि आज तुमचं कीर्तन झालं। काय सांगाल या सप्ताहाबद्दल आणि गावाबद्दल? काय सांगाल? या ठिकाणी जे आहे, पहिले ते सांगेल की आमच्या संपूर्ण परभणी जिल्ह्याचं वैभव असलेले क्षेत्र किशन महाराज, संत श्री किशन महाराज यांच्या तपस्थलीनं पावन झालेलं आहे। आणि तुम्ही पाहता जसं शेगाव मध्ये गजानन महाराज आहेत, ते गजानन महाराज जसे संत होऊन गेले तसे या ठिकाणचे अवलिया संत, विरक्त संत, भक्तिमय संत परमपूज्य किशन महाराज आहेत। आणि या ठिकाणी शिव महापुरांची कथा आजपासून जे आहे 15 तारखेपासून सुरू झालेली आहे, तर 22 तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। दरवर्षी येत असतात? अधून मधून जे आहे की प्रत्येक वेळेस दिने दिने नवम नवम म्हटल्यासारखं दरवेळेस दरवर्षी नवीन नवीन वक्ता
आपली भाव प्रस्तुती, आपली सेवा पूज्य किशन महाराजांच्या चरणामध्ये समर्पित करण्यासाठी येत असतात. तर महाराजांच्या, गावकऱ्यांच्या, हरिभक्तांच्या कृपेमुळे या ठिकाणी मला तिसऱ्यांदा येण्याचा योग आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा कार्यक्रमाची सध्या गरज आहे का? एक युवकांचा कल वेगळ्या दिशेने जात आहे. एक आध्यात्मिक आणि एक धार्मिक संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम घेण्यात यायला पाहिजे का, असं तुमचं आव्हान आहे का? माझं आव्हान तर याच्यासाठी राहील की जर आपल्या भारताचा जर विचार केला तर भारत ही संस्कार प्रधान, संस्कृती प्रधान आणि धर्मप्रधान जे आहे यांना मानणारा देश आहे. तर म्हणून आपले संस्कार, आपली संस्कृती, आपला धर्म जर आपण टिकवला तर युवक जे दुसऱ्या मार्गाला चालले तर नक्कीच आपण या ठिकाणी आपले मंडळी चांगले संस्कार देतील आणि या ठिकाणी काळाची गरज आहे. समजा नियोजन मंदिराचा पूजापाती आमच्याकडे आहे. 2008 पासून कार्यक्रम चालू झालेला आहे. अध्यक्ष एका संस्थांची आमचे अध्यक्ष. काय नाव तुमचं? बंडू महाराज. या संस्थांबद्दल आणि महाराज बद्दल काय सांगता? सप्त्याच 2008 पासून चालू झालेला आहे. अवधूत गुरुजी संकाळ यांनी या कार्यक्रमाचं केलेलं आहे. महाराजाचं मोठं हे होते अनुभव गजानन महाराजांसारखे. त्याची 3 टप्पे झाले. 36 वर्षी लिंबाचा पाला खाऊन राहायचे, जंगलानच राहायचे. आम्ही त्याच्या वंशातले असल्यामुळे काही चौथी काय नाव? गेली 18 वर्षापासून सेवा करतात. गेली 18 वर्षापासून ही सेवा चालू आहे. बोला तुम्ही. कार्यक्रम सप्ताहाबद्दल वगैरे दरवर्षी चांगला कार्यक्रम होते, प्रतिसाद मिळते, काय सांगाल तुम्ही? भरपूर प्रतिसाद भेटतोय. आणि म्हणजे 18 वर्षापासून बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.